नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर 2 दिवस अलिबागचं स्पेशल फूड आणि रानमेवा खाऊन आम्ही चांगलेच तृप्त झालो। तर आता खाऊन पिऊन खुश होऊन आज आम्ही निघालेलो आहोत अलिबागच्या बीचवर फिरायला। ऍक्च्युली माझा माहेरही इकडचंच आहे, त्यामुळे या बीचवर मी खूप वेळ आलेली आहे। पण कृपाने आणि आज्ञाने अलिबाग बीच कधीच पाहिलं नव्हतं, म्हणून त्या दोघींना घेऊन आम्ही इथे फिरायला आलो। माझ्या कृपाचा जन्मही अलिबाग मध्ये झाला होता, पण तिला मी मोठी झाल्यानंतर कधीच इथं आणलं नव्हतं, म्हणून तिला इथे येण्याची खूप उत्सुकता होती। कारण या बीचच्या बाजूला तिचं बर्थ हॉस्पिटल होतं। सध्या मुलांना शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत, त्यामुळे या बीचवर खूप जास्त गर्दी झाली होती। त्यात इथे आल्यानंतर नेमकी समुद्राला भरती आली होती, त्यामुळे किनाऱ्यावर फिरायला आम्हाला जागा उरली नव्हती। कारण पाणी अगदी शेवटच्या किनाऱ्याला लागून होतं, त्यामुळे सगळे कपडे आमचे खराब होत होते। तर मुलांना उंटावर बसायचं होतं, म्हणून त्यांना बसून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही लांबूनच त्यांचं शूट केलं। तर काही क्लिप मला जळून घ्यायच्या होत्या, म्हणून मी समुद्रामध्ये गेले आणि सगळे पाय माझे रेतीने भरले। तर समुद्र किनाऱ्यावर खूपच पाणी होतं, त्यामुळे मुलांना खेळायला मिळत नव्हतं, म्हणून आम्ही दुसऱ्या बीचवर आलो। तर अलिबाग मधला हा सगळ्यात सुंदर आणि शांत ठिकाणाचा बीच म्हणजे हा वर्सोली बीच आहे। तर इथे बीचच्या बाजूलाच भरपूर झाडं वगैरे होती आणि खाण्यापिण्याचेही बरेच स्टॉल होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आल्यानंतर आम्हाला खूप सुंदर असा सनसेटचा व्ह्यूज पाहायला मिळाला। या समुद्र किनाऱ्यावरच्या सनसेटच्या व्ह्यूज मध्ये फोटोही खूप छान येत होते आणि व्हिडिओही खूप सुंदर क्लिक होत होत्या। तर आम्ही तर इथे खूप सारे फोटो क्लिक केले आणि खूप सारे व्हिडिओजही बनवल्या। त्यात मुलांनाही इथे खूप मजा येत होती, कारण सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना एन्जॉय करून दिल्या। तर इथे मुलांसोबत आम्ही लहान झालं होतं आणि त्यांच्यासोबत आम्ही या गोष्टींचा खूप आनंद घेतला। ऍक्च्युली अलिबागचा बीचही खूप छान आहे, पण हा वर्सोलीचा बीच मला जास्त आवडला, कारण या समुद्र किनाऱ्यावर खूप शांतता होती आणि इथला व्ह्यूजही खूप सुंदर होता। त्यात या समुद्राच्या किनाऱ्यावर जास्त पाणी नव्हतं, त्यामुळे मुलांना बराच वेळ मातीमध्ये खेळताना आला। तर मुलं इथे बराच वेळ खेळ खेळत होती आणि त्याच्यानंतर त्यांना भूक लागली, तेव्हा नंतर आम्ही पुन्हा एकदा अलिबाग मध्ये आलो। तर आज्ञाच आमची दुपारी जास्त जेवली नव्हती, त्यामुळे ती तर भुकेने चांगली कासावीस झाली होती। त्यात तिला नाश्त्यामध्ये सँडविचेस खायचं होतं, म्हणून आम्ही सँडविचचं पहिले स्टॉल बघितला आणि त्याच्यानंतर इथे सँडविच खायला आलो। तर त्यांच्यासोबत आम्हीही सँडविच खाल्ला आणि त्याच्यानंतर आम्ही इथे शोरमा खायला आलो। तर इथे शोरमा सोबत चिकनचे बरेच ऑप्शन होते, म्हणून मी इथे चिकन पॉपकॉर्न ऑर्डर केले। तर हे चिकन पॉपकॉर्न खूप टेस्टी होते, पण खूप गरम होते, त्यामुळे यांची तोंड अशी झाली होती। तर मुलांचं खाऊन पिऊन झाल्यानंतर सगळ्यांनी आम्ही इथे आईस्क्रीम खाल्ला आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी निघालो। तर मागच्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिला असेल, सकाळी आम्ही अमराईमध्ये खूप सारे आंबे काढले आणि संध्याकाळी इथे बीचवर फिरायला आलो। तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत भरपूर एन्जॉय केला आणि खूप सारे फोटो क्लिक करून सगळ्या मेमरीज गोळा केल्या। तर मंडळी, तुम्हालाही आमची अलिबाग ट्रिप कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। तर चला, बाय बाय।